नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी वेतनवाढ की बेकारी? सोलापुरात 30,000 विडी कामगार महिला आमने सामने. आडम मास्तर विरुद्ध कारखानदार वादात आमदार सुभाष देशमुखांची एंट्री. शासनाने जाहीर केलेल्या किमान वेतनवाढीमुळे सोलापुरातील पारंपरिक विडी उद्योगातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. दर 1000 विड्यांमागे 245 वरून थेट 379.80 मजुरी करणाऱ्यांच्या निर्णयावरून शहरातील 30,000 हून अधिक विडी कामगार महिलांमध्ये दोन स्पष्ट गट पडले आहेत. कारखाने बंद पाडून रोजगारला जाण्याची भीती एका बाजूला, तर हक्काच्या वेतनासाठी आग्रही मागणी दुसऱ्या बाजूला, अशा कात्रीत उद्योग सापडला आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांचा रोजगार टिकून कारखाने सुरू ठेवण्यासाठी शासन स्तरावर व्यावहारिक तोडगा काढण्याचे आश्वासन सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. सोमवारी कामगार महिलांच्या एका मोठ्या गटाने वेतनवाढ नको पण हक्काचा रोजगार हवा अशी भूमिका घेत आंदोलन छेडलं होतं. सध्या मिळणाऱ्या 245 मजुरीत काम करण्याची तयारी दर्शवत मजुरी वाढीमुळे कारखाने बंद पडले किंवा परराज्यात स्थलांतरित झाले तर कुटुंबे उद्ध्वस्त होतील अशी भीती या महिलांनी व्यक्त केली. या उलट मंगळवारी माजी आमदार तथा ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखालील लाल बावटा विडी कामगार युनियनने आक्रमक भूमिका घेत कामगारांना 379.80 किमान वेतन मिळालंच पाहिजे असा निर्धार मेळाव्यातून व्यक्त केला. या वाढत्या तणावादरम्यान आमदार सुभाष देशमुख यांनी बुधवारी प्रत्यक्ष कामगार महिला आणि कारखानदाराशी संवाद साधून वस्तुस्थिती जाणून घेतली. तेलंगणात 1000 विड्यांसाठी केवळ 238 मजुरी दिली जाते, तर महाराष्ट्रात प्रस्तावित दर लागू झाल्यास उत्पादन खर्च प्रचंड वाढेल. परिणामी बाजारातील स्पर्धेत स्थानिक उद्योग टिकणं आवश्यक आहे, अशी अडचण विडी कारखानदारांनी मांडली.